चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी आपल्याला चलो गिरनार लाखोंच्या संख्येने त्यासाठी आज मुंबईहून आज आपल्याला गिरनारच्या निरोपासाठी किंवा आगमनासाठी आपल्या चलो गिरनार ह्या कार्यक्रमाचं नियोजन का तर दत्त महाराजांच्या पादुका बचाव पादुका तर आहेतच आणि या पादुका म्हणजे दत्त महाराजांनी 12,000 वर्ष साधना केलेली अनेक ग्रंथात नाथ संप्रदायातल्या ग्रंथात अनेक मोठमोठ्या ग्रंथात ते नमूद केलेलं आहे आणि ह्याला संरक्षण द्यायला लोक जे काय चार असतात या लोकांच्यामुळे जे काय अपवित्रता निर्माण व्हायला लागल्या त्यासाठी आज मुंबईच्या सेवेकरी मंडळींनी असंख्य लोकांनी खरोखर गिरनारला मध्ये जे काही घटना घडल्या ते अतिशय निंदनीय आहेत आणि अशा गोष्टी होऊ नयेत का तर दत्त महाराजांची तपश्चर्येच्या भूमीत तर कोण असं करत असेल तर त्यांना प्रायश्चित्त मिळेलच पण आपल्या भाविक भक्तांनी सुद्धा कुठंतरी आम्ही बघून दत्त महाराजांचं भक्त आहे आणि जिथं साधना भगवंतांनी केल्या त्या साधनेत त्या छत्रात कुठेही काय गालबोट लागू नये यासाठी जे त्यांनी नियोजन केलंय त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार आमच्या दत्त देवस्थानतर्फे आभार मानतो आणि आमच्या ज्या सेवेत मोराच्या सेवेत जे अनेक कुटुंब आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण खरंच दत्त महाराज मोराळ असू द्या गाणगापूर असू दे पिठापूर असू दे कुरुपूर असू दे अक्कलकोट असू द्या जे जे क्षेत्र दत्त महाराज आहेत तसंच आपलं गाणगापूर हे सुद्धा गिरनार सुद्धा आहे आणि गिरनार क्षेत्रात फक्त जरासा ज्या काही गोष्टी घडतात बाकीच्या क्षेत्रात एवढं कुठेही काय नाही पण गिरनारला एवढी तपश्चर्या करून जर काही घटना विपरीत घडत असतील तर त्यासाठी आपण सगळ्या भक्तांनी तिथं 19 आणि 20 जुलैला जाऊन आपला सहभाग नोंदवणं गरजेचं आहे का तर महाराज आपल्याला सांभाळतात पण महाराजांच्या जागेचं संरक्षणासाठी आम्ही तयार आहे हे फक्त दाखवण्यासाठी आपण जायचं आहे आपल्याला वादविवादाची गरज नाही पण आपली एकजूट आहे आम्ही सुद्धा दत्त भक्त आहे खरोखर पहिल्यापासून आहे की जगाला कळावं यासाठी तिथं जाणं गरजेचं आहे का प्रत्येक धर्मानं प्रत्येकाची स्थिती आहे त्या पद्धतीनं वागावं दुसऱ्या धर्माचं बी माझं माझ्या धर्माचं बी माझं हे असं करू नये का तर तिथं प्राचीन जी स्थळ आहे ती ग्रंथात नमूद केले तिने अभ्यास करावा मोठमोठ्या माझं सगळं म्हणून चालत नाही यवनला जोड होती त्यावेळी झालं तसं आता करू नका का तर त्याचं प्राचीन यवून गेली आता तुम्ही यवनाचं कार्य हातात घेऊ नका का तर प्राचीन स्थळ आहे ते दत्त प्रभूने निर्माण केली ती आणि केलं तर सांभाळायला बी तयार आहेत पण आपण भक्त म्हणून आपण त्या ठिकाणी जाणं आणि आपला सहभाग नोंदवणं आणि आपण तिथं प्रत्यक्ष भेटून दत्त महाराजांचं दर्शन घेणं ही आपली पुण्य आहे आणि ही पुण्याई नशिबात असेल त्यांनाच घडत्या आणि ही घडवावी यासाठी आमचं दत्त देवस्थान ट्रस्ट आपल्याला सगळ्यांना विनंती करते 19 आणि 20 जुलैला आपण सगळ्यांनी गिरनारला जावं की आपल्या चरणी सगळ्यांच्या नम्र विनंती का तर आपला धर्म दत्त महाराजांसाठी वाहून घेतोय आपण आणि आपल्या धर्मात बी दत्त संप्रदायाचे लोक आहेत की त्या अनेक लोकांना कळावं ह्यासाठी जाणं गरजेचं आहे आपल्याला वादविवाद कुठला करायचा नाही पण खरंच आमचं दत्त संप्रदायात कोण लोक आहे ती आणि किती आहे ती ह्या सुद्धा इतर लोकांना सुद्धा कळणं काळाची गरज आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव